महानगरपालिका निवडणुकीत राजकीय नेत्यांबरोबर राजकीय पक्षांनी सुद्धा विचारसरणीला सोडचिठ्ठी दिली आहे का, हा प्रश्न निर्माण होतोय। कारण सत्ता हेच अंतिम सत्य आहे आणि त्यासाठी सोयीची सोयरीक करण्यावर भर दिला जातोय का? एका महापालिकेविरोधात तर दुसऱ्या महापालिकेमध्ये हातात हात अशी विचित्र राजकीय परिस्थिती सध्या राज्यभर निर्माण झालेली आहे। आणि मग या सगळ्यातनं जनतेला गृहीत धरलं जातंय का, हा सवाल आज उपस्थित होतोय। महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यात चांगलीच धमाल पाहायला मिळते। राज्याच्या राजकारणात महायुती आणि मविया हे प्रमुख घटक आहेत। महायुतीत सत्ताधारी आणि मवियात विरोधक आहेत। त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि मविया यांच्यातील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढणं अपेक्षित होतं। मात्र राज्यात अभद्र युती आणि आघाडीचं जणू पेव फुटलंय। जास्तीत जास्त जागा लढता याव्यात यासाठी कशा प्रकारे सोयीची सोयरीक केली जाते हे स्पष्टपणे दिसून येते, अगदी मुंबईपासून नागपूरपर्यंत। मुंबईत मवियात असलेल्या काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीसोबत निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला। पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात युती झाली। विशेष म्हणजे यातील एक पक्ष सत्तेत तर दुसरा विरोधी पक्षात आहे। पुण्यात काँग्रेस, शिवसेना, उबाठा आणि मनसेची आघाडी झाली। मुंबईत मनसेला नकार देणाऱ्या काँग्रेसनं पुण्यात मात्र आघाडी मनसे सोबत केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात युती झाली आहे। जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी या दोन्ही पक्षांनी सोयीची सोयरीक केली आहे। कोल्हापुरात राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि आप या तीन पक्षांची आघाडी केली आहे। या तीन पक्षांनी तिसरी आघाडी केली आहे। वंचित बहुजन आघाडीनं सातत्यानं शरद पवार यांच्यावर टीका केली, मात्र कोल्हापुरात सोयीची राजकीय सोयरीक केली। चंद्रपुरात तर ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात असलेल्या वंचितनं चंद्रपुरात मात्र ठाकरेंची साथ दिली आहे। आमची ऐका, घटक पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची आता काही भागांमध्ये त्यांच्याबरोबर त्यांची युती आहेत, नाही आहेत, काही भागावर आमची पण नाही आहे। तर उदाहरण द्यायचं असेल, वंचित आहे तर वंचित तिकडे मुंबईला आमच्याबरोबर लढणार आहेत की नाही हा प्रश्न आहे। पण तो शेवटी विरोधातली जी पक्ष आहे ते एकत्र यायला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे। आणि म्हणून तिकडे काँग्रेस पक्षांबरोबर त्यांची चाललेली आहे। तर आम्ही पण इकडे अशी भूमिका घेतली की वंचित हे तुम्ही तुमच्या कोट्यातून चर्चा केली पाहिजे आणि बाकीचे जे घटक पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्याला आम्ही आमच्या बरोबर करू। म्हणजे सिंपल आहे, काही नाही। मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्ष एका वर्षानंतर एकमेकांच्या सोबत आल्याचं पाहून सामान्य मतदारांना धक्का बसला। तर सोयीची सोयरीक होण्यामागे अजून काही कारणं आहेत। महाराष्ट्रामध्ये आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक शहरामध्ये एक वेगळं समीकरण पाहायला मिळतं आहे। आणि हे समीकरण कसं तयार होतं तर त्या जिल्ह्यावर किंवा त्या शहरावर वर्चस्व असलेले राजकीय नेते, त्यांना मानणारा एकूणच मतदारवर्ग किंवा त्यांचं संघटन किती मजबूत आहे हे पाहून तिथे युत्या आघाड्या केल्या जातात। आता म्हणूनच काही ठिकाणी असं दिसतं की महाविकास आघाडी तिन्ही पक्षांची एका ठिकाणी कुठेतरी नागपूरसारख्या ठिकाणी एकत्रित दिसते, परंतु तीच आघाडी पुण्यामध्ये किंवा इतर शहरांमध्ये, सोलापूरमध्ये अशी एकत्रित आहे असं वाटत नाही। राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते त्यांच्या विचारसरणीशी बांधील असायचे, त्यामुळे घाऊक पक्षांतर होत नव्हती। मात्र सत्ता हे साध्य झाल्यानं विचारसरणीचा पगडा आता सैल झाला आणि त्यामुळे सत्तेसाठी सोयीची सोयरीक जुळवणं हा शिष्टाचार होत चाललाय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।